मुलं काम करत असताना पसारा का होतो समजत नाही. सगळ्या आया तेच बोलतात, तुम्ही मुलं काम करतात तर पसारा भरपूर करतात. आवडतो पण नंतर. हा पण तरी असं असतं ना आया लोकांचं. तर आज वृक्षाला जेवण बनवणार आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम कल्याण. तर फिरणाऱ्या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे मुरबाडला. मुरबाडला एक मैत्रीण आहे, तिचा वाढदिवस आहे. सो तिचंच घर आहे, तिच्या घरी चाललो आहे. तर आता सगळे भेटू. उदय कल्याणचीच मैत्रीण आहे ती, फक्त त्यांचं बंगलो तिकडे मुरबाडला आहे. सो तिकडे जाणार आहोत आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करायला. तर आता गाडी ऑल सेट आहे. तर इथे गाडी ऑल सेट आहे, आता सगळं रेडी आहे. कॅमेरा पण घेतला आहे, बघू काय शूट करायला मिळालं तर करू. आणि आता चला मी पण निघतो. चावी अर्धा तास झाला. अर्धा तास मी ना उद्याची वाट बघत होतो. उदयने ना अर्धा तास लेट केला. अर्धा तास झालं. काय किती नेहमी तू लेट येतो, मी काय बोलतो? हा अर्धा तास लेट केलाय उदयने. ती गुरु शिवाय घालते तिकडे. चला आता निघतो, आता इथून भेटतो रस्त्यावर. हॅलो. सो आता आम्ही बारवेच्या रोडवर आहोत. जरा लेट झाला आम्हाला, काही कारण नसतो. तर दुपारच्या 12 वाजताच्या उन्हामध्ये आम्ही या रोडला चाललो आहे. बट हे गरमी होती आहे, बट व्ह्यू एक नंबर आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. व्ह्यू नाही, मेन रस्ता चांगला आहे. फ्रेंड्स पण आहेत सगळे. ही एक गाडी पुढे, अजून एक गाडी पुढे, आणि मी इथे माझ्या मागे की मी पहिल्यांदा ब्लॉगमध्ये दिसणार आहे. ती एवढे दिवस गायब होती. सरळ तिला आज फुरसत मिळाली आमच्यासोबत यायला. सो ती आहे. तर पुढे थांबू, तेव्हा दाखवतो सगळ्यांचे चेहरे. चला भेटतो पुढे. हे बघा, हा आहे यांचा पुरणमय गुरुचा बंगला. सो आम्ही आज स्टेला इथेच आहोत, आणि इथे आहोत. आता पोचलो जस्ट. सगळं सामान ठेवलं, सगळं केलं आहे, ठेवलं. जस्ट बसलेलो 2 मिनटं, आणि आता आलो आहे. आज आम्ही इथे थांबणार आहोत. छोटंसं घर आहे, छान आहे. आज इथेच आहोत. इथे थोडी झाडं लावले त्यांनी. अजून सगळं सेटअप करायचं आहे तसा, बट अजून चालू आहे. इथे विचार करू शकतो की पावसाळ्यात काय सीन असेल, तर जास्तच भारी सीन असेल. आता तर उन्हाळा आहे, बट पावसाळ्यात अजून भारी सीन असेल. सो हे घर आहे छोटंसं. फुल बेकार गरम होते, नेक्स्ट लेवल गरम होते, नेक्स्ट लेवल. इथून असं वर जायला रस्ता आहे, वरती नंतर जाईन. ऊन आहे आता जाम. ती अशी छोटीशी बाल्कनी, अंगण बोलू शकतो. आणि
उदय काय करतोय? पॅकिंग. कसली कसली पॅकिंग? लेन्स ठेवतो जागेवरती, संध्याकाळी काढून. हे आतमध्ये नाही एवढं गरम होते. भाई आतमध्ये नाही गरम होते ना. मी सांगते त्याला की हा असं आतमध्ये जरा चांगलं वाटतंय, बाहेर हालत खराब, एकदम बेकार हालत आहे. असं मस्त जरा अरे कोणाला हे अजून एक मेंबर काय हे भाई या सगळ्या माझ्या स्कूल फ्रेंड आहेत. सगळ्यात स्कूल फ्रेंड आहेत या. यांचा जुना फोटो पण टाकेन मी एकेकीचा, तेव्हा समजेल. जुना फोटो टाकल्यावर समजेल. चला मग भेटतो आता थोड्या वेळाने. आता जरा सगळे झोपून जाणार आहेत, गमून आलेत तर भेटतो नंतर. उदय नाव काय रे? नाव काय? अगं चॉकलेट कसं देणार नाव नाही माहित तर? बोलेल तुला नाही ओळखायचा. तुला नाही सांगणार. केंगलेने मेहनत करून हे डेकोरेशन बनवलंय. माझा बर्थडे आहे, माझा बर्थडे आहे. आणि हा मृण्मयने पण हे केलं. हा नको यार प्लीज, मला चालणार आहे, मला काही हे बघा वृक्षालीने मेहनत केली, सगळ्यांनी मेहनत केली, असं नाही काय म्हणत मी. उदयने पण मेहनत केली. टेप कोणी दिलं करून? उदयने ते लावलंय आणि वृक्षालीने बाकी सगळं लावलंय. काही नाही केलंय कंटेंट बस. हर्षने यातलं काही नाही केलेलं आहे, बाकी सगळ्यांनी सगळं केलेलं आहे. आता काय बोलू, आता काम केले की दिसत नाही, केली तरी प्रॉब्लेम, नाही केली तरी प्रॉब्लेम. मुली असंच असतात. A few moments later. असंच दिसत देवा. अरे ते वाईड अँगल मध्ये काय दिसतंय, कोण आहे काय? आता मी सांगितलं तेव्हा फ्लिप कर. जा तिकडे बघ. वेट 1 2 3 स्टार्ट. मित्र फोटोग्राफर असल्यावर मैत्रिणी किती उपयोग करून घेतात. नाही हे बघा पण अजून एक हे बघा फोटो ना किती झाले माहितीये का? एक मिनिट, इथे बटन दाब घे. हे बटन दाब हे वाला. हा किती फोटो झाले टोटल? कुठे दिसतो हे? 200 किती 300 फोटो झाले. 300 फोटो कुठे दिसतो? 300 फोटो झाले. 290 फोटो बघा अरे दिसत, फोकस का नाही घेते? हा बघा फोटो कसे आले, फोटो पण टाकतो 2-3 कमेंट मध्ये, तेव्हा बघा. मुलं काम करत असताना पसारा का होतो समजत नाही. सगळ्या आया तेच बोलतात, तुम्ही मुलं काम करतात तर पसारा भरपूर करतात. आवडतो पण ना नंतर. हा पण तरी असं असतं ना आया लोकांचं. तर आज वृक्षाला जेवण बनवणार आहे. हा कर ना बाबा, कर ना. तुला मुहूर्त पाहिजे. आता मुहूर्त काढून आणू का कोणाकडून तरी? सुकली टाक. मला वाटलं कोणतरी मुहूर्त पाठवणार आहे आता. चल ग, चला मग आता जेवणाचं बघूया कसं काय ते. उदय
हे बघा सगळे इथे दिसतात. मृण्मयीच्या घरच्यांनी आरसा लावलाय की जेवण बनवताय तुम्ही स्वतःला पण बघा. हे मृण्मयी दिसतंय. हा दिसते मृण्मयी. चला आता दाखवतो एक पडाली मागे. आता काय अंगावर उडेपर्यंत टाक ना आता तर उडेलच असे. हा टाक. युट्यूब व्हिडिओवर एवढंच सांगितलं होतं. हे हर्ष महारथी रती महारथी हे जाळले यांनी. एवढं टाकलं तिकट नको व्हायला. माय गॉड. अरे अरे बॉम्ब पडतोय बॉम्ब पडतोय. एक्झॉस्ट पेन नाही. बरं नाकाची अशी वाट लावली पण माझ्या नाकामध्ये एक्झॉस्ट पेन नाही इथे. आमची सुगरण काहीतरी केलंय नाही. जाळलंय रे तू काहीतरी. पण करतोय. A few moments later. Happy birthday to you. A few moments later. रात्रीचा काहीतरी टाइमपास पाहिजे म्हणून किती वर्षांनी चेंज रिएक्शन केलं ते माहित नाही. पण आता हे बघा हा 2 मेंबर वाढलेत. हा चौधरी आणि याला मागच्या ब्लॉगमध्ये बघितले बॅग घेऊन गेलेला माझी कॅमेरा बॅग तो सिद्धेश. असे आता सगळे बसलेत. अरे माझ्या डायनाला थांबा. The next morning. हे बघा आमच्या वेळी जरा लेट चालू आहे. अरे यार डेली वापरायचं टी शर्ट आहे. म्हणजे दोन पायऱ्या वर लावू तर दे. आपण मजा करून घेत. ऐक ना ते दे ना. ए त्याचे तू दुसरा कलर दे ना. काय फेकला जरा जवळ घे आणि फेक. बाईक कुठं कलर लावतात. उद्या फेक तो. हा त्याच्यावर फेक. उद्याने बाहेर फेकला. उद्याने बघा एवढी मजबूत होळी खेळली गावात. वाचला मला नको यार माझे पाठ दुखते ना. भाई
A few moments later. सिद्धेश सेठ काय बनवतात? पास्ता. हे बघा, असं बाहेर असल्यावर हे ठरलेलं गणित असतं. पास्ता नवीन नाही असं. हलव ना जरा, आराम आता पाणी. आता जरा तेच आता चालू आहे पास्ताचं काम. दाखवतो एक एक पुढे पुढे सिद्धेशसाठी कसा पास्ता बनवतोय. जरा मस्त बनलाय पास्ता. चला आता पेटपूजा करू आणि निघायचंय मला. शूटला जायचंय. चलो तुला नाही विचारलं कोणी? हा ना. बाय बाय. येईल ब्लॉग लवकरच येईल. चला बाय बाय. चला सिद्ध्या. चला चला निघालोय मी. मला लेट झालंय. हा पोचायचं आहे एका ठिकाणी. सो मी निघतोय. बाकीचे नंतर येणार आहेत मागून. चला भेटतो रस्त्यावर. जस्ट आता घरी आलोय. कामं होती 2-3 बाहेर, ती उरकली. आता जस्ट घरी आलो. चाललोय घरात. तर आमचा असा चेहऱ्याची हालत खराब आहे. सो 2 दिवस फ्रेंड्ससोबत घालवले. तिकडे घालवले मीन्स मजा गेली. तर आम्ही होतो ऋण्मयच्या घरी. तिकडे मजा झाली. स्कूल फ्रेंड्स होते. मजा केली, टाइमपास केला, उनो खेळलो, चेंज रिएक्शन खेळलो. सो आता ब्लॉगचा एंड करतो इथे. नेक्स्ट ब्लॉग येईल लवकरच. कसं कुठला ना कुठला तरी, माहीत नाही कुठला असेल, बट येईल. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा.